नमस्कार. तर आज आपण बटाट्यापासून खूप हेल्दी आणि अतिशय युनिक अशी रेसिपी बनवतोय बरं का. तर काय करायचं, आपल्याला ऑलिव्ह ऑइल घ्यायचं. आपल्याला हे असं बॉटलमध्ये मिळतं. एक 3 ते 4 चमचे ऑलिव्ह ऑइल आपल्याला टाकून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. ऑलिव्ह ऑइल खायला खूप हेल्दी असतं बरं का. ह्याच्याऐवजी जर तुम्हाला ऑलिव्ह ऑइल जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही मग तीळ असतं ना, तिळाचं ऑइल तुम्ही घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये काय करायचं, थोडासा सोया सॉस टाकायचा आपल्याला, एक जवळपास 1 चमचा. आणि आता त्याच्यामध्ये चिली सॉस टाकायचा आहे, तो पण जवळपास 1 चमचा. 1 चमचा विनेगर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. विनेगर टाकलं आहे. आता इथे बघा, इथे ना हे लिंबू, अर्ध लिंबू मी घेतलेलं आहे. पण याचं एक वैशिष्ट्य बघा, हे मी फर्स्ट टाईम पहिल्यांदा माझ्या आयुष्यात नाही असं नारंगी रंगाचं लिंबू बघतो आहे. कारण लिंबू शक्यतो आहे ना व्हाईट म्हणजे ट्रान्सपरंट दिसतं, पांढरं. हे पहिल्यांदाच बघतो आहे मी. नाही काय मानगडे काय माहिती, टेस्ट तर केली मी, ते लिंबूसारखंच लागतं आहे. तर आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये अर्ध, पूर्ण पिळून घ्यायचं आहे. बिया वगैरे जरी पडल्या ना त्याच्यात तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता काय करायचं, याला एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता त्याला ठेवून द्यायचं आहे साईडला. आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये ना पाणी उकळायला ठेवायचं आहे, त्याला उकळून घ्यायचं अगोदर. तर बघा, पाण्याला आता मस्त उकळी आलेली. आता त्याच्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं जास्त टाका बरं का, कारण ते सॉल्टी म्हणजे थोडंसं खारट झालं पाहिजे ते पाणी. हे बघा, हे असे आलू आहे ना बटाटे, आपल्याला त्याची साल काढून घ्यायची बटाट्यांची आणि असे थोडेसे जाडसर आकारामध्ये त्याला कापून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित साल काढून कापून घेतल्यानंतर त्याला आपल्याला याच्यात सोडायचं आहे पाण्यामध्ये. तर एक वेळेस ढवळून घ्यायचं आहे आणि आता त्याला उकळू देऊ. तर बघा, बटाटे आपले उकडलेले आहेत. याला एक जवळपास 8 ते 9 मिनिटं मला लागलेत. मी थोडेसे छोट्या आकारात कापले होते म्हणून याला जास्त वेळ नाही लागला. आणि किती घ्यायचे बटाटे हे पूर्ण तुमच्यावर बरं का. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही बटाट्याचं माप ॲडजस्ट करून घ्या. आता गॅस बंद करायचा आणि याला बाहेर काढून घ्यायचं आपल्याला. तर बघा, असे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा. तर आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याला गरम करून घ्यायचा आहे. कुठलाही घ्या, नॉनस्टिक घ्या किंवा आपला साधा लोखंडी तवा असला, पॅन असला तरी चालेल. त्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आता इथं साधं तेल टाकायचं, ऑलिव्ह ऑइल नाही टाकायचं. एवढं सफिशियंट आहे. आता त्याला गरम करून घेऊ व्यवस्थित. बघा, आता मस्त गरम झाला. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे जे आहेत ना ते असे टाकून घ्यायचे. आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं बरं का, कारण ते उकडलेले बटाटे आहेत तर त्याचा आहे ना चुरा होईल. थोडासा झाला तर काही प्रॉब्लेम नाही, पण खूप नका होऊ देऊ. तर याला आहे ना मोठ्या आचेवरच आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे की जवळपास 3 ते 4 मिनिटं. पूर्ण क्रिस्पी करून घ्यायचे ते दोन्ही ठिकाणून, दोन्ही बाजूने. बघा, मस्त क्रिस्पी होत आहेत दोन्ही बाजूने. गॅस मोठाच ठेवायचा पण बरं का. हे बघा किती मस्त दिसत आहेत. तर बघा, 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी झाले. आता काय करायचं, त्याच्यामध्ये परत थोडंसं एका बाजूला करायचं असं आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, एकदम थोडंसं, हे असं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक 3 ते 4 असा बारीक चिरलेला लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. 3 ते 4 पाकळ्या. हे अगोदर मी एवढ्यासाठी टाकलं नाही, कारण अगोदर टाकलं असतं तर पूर्ण जळालं असतं हे. आता याला आपल्याला असंच आहे ना थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय झाल्यानंतर ठीक आहे, आता त्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं
याने काय होतं, लसूण जळत पण नाही आणि मस्त असा गार्लिकी फ्लेवर लागतो खाताना. आणखी थोडंसं 1 मिनिट, म्हणजे टोटल 5 ते 6 मिनिटं याला लागतील क्रिस्पी करायला. आणि जर जळत असेल तर थोडंसं तेल अजून त्याच्यात टाकायचं आहे किंवा गॅस मीडियम करायचा आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, अगदी थोडंसं मिक्स करून घ्यायचं एक वेळेस. थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशी. तर याला थोडंसं बाजूला ठेवायचं 1-2 मिनटं. आता एक बाऊल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला पत्ताकोबी ही अशी लांबसर चिरलेली टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये काकडी अशी साल काढून घ्यायची. जर कडू नसेल ना काकडी तर सालीसहित ठेवा, कडू असेल तर साल काढून घ्यायची ना अशी कापून घ्यायची. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा जाडसर कापून त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं किंचितसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. याच्यामध्ये तुम्हाला गाजर वगैरे बीट वगैरे टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता बरं का. आणि आता हे विनेग्रेट जे आपण तयार केलं होतं ना, हे विनेग्रेट म्हणता याला किंवा सलाड ड्रेसिंगसुद्धा म्हणता. याला एक वेळेस आणखी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. मीठ तेवढ्यासाठीच कमी टाकायला लावलं मी, कारण सोया सॉस आणि चिली सॉस जो आपण याच्यात टाकलेला आहे ना तो खारट असतो. नाही तर काय होईल, आपलं हे जे सलाड आहे ना खूप खारट होऊन जाईल. आता त्याला मिक्स करून घ्यायचं. तर बघा मस्त मिक्स झालेलं आहे सगळं. आता एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये ना आपल्याला अशी रिंग असते बघा, ही अशी स्टीलची रिंग असते ती ठेवून घ्यायची. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हा सलाड जो आहे ना तो टाकून घ्यायचा आपल्याला. बघा असा टाकून घ्यायचा आणि त्याला आहे ना असा प्रेस करायचा आहे, दाबून घ्यायचा आहे. संपूर्ण इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं, त्याला पसरून घ्यायचं आहे सगळा व्यवस्थित. थोडासा प्रेस करत त्याला पसरवायचं आहे बरं का. आता पसरवल्यानंतर त्याला आहे ना ही रिंग जी आहे ना अशी एकदम अलगद उचलून घ्यायची वरती. आणि आता हे जे बटाटे आपण रोस्ट केलेले आहेत ना ते असे त्याच्यावरती आपल्याला रचून घ्यायचे, व्यवस्थित रचायचे. हे बघा आता असे रचून घेतल्यानंतर थोडंसं गार्निशसाठी ना एक लेमन स्लाइस जो आहे ना असा ठेवून घ्यायचा. त्याच्यावरती बारीक अशी कोथिंबीर आपली थोडीशी स्प्रिंकल करायची फक्त वरच्या बाजूला. आणि तो ड्रेसिंग जो तयार केला होता ना आपण सलाड ड्रेसिंग, तो असा त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. हे बघा हे असा ड्रेसिंग त्याच्यात टाकायचं आहे. आणि ही रेसिपी तुम्ही ना मित्रांनो एक वेळेस ट्राय करा. ही फाईन डायनिंग रेसिपी स्टाईल म्हणजे फाईन डायनिंग स्टाईल बनवलेली आहे मी. तुम्हाला एवढं सगळं झंझट करण्याची गरज नाही आहे. जर आवड असेल तर करू शकता, पण एक तुम्हाला बघायलाही मिळेल की फाईन डायनिंग प्लेटिंग कशाची असते, म्हणून मी मुद्दाम दाखवलं तुम्हाला हे. आणि बघा ही बघा आपली रोस्टेड पोटॅटो विथ विनेग्रेट सलाड रेडी आहे. याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की रेसिपी कशी आहे. खूप युनिक आणि जबरदस्त रेसिपी आहे, खूप हेल्दी रेसिपी आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.